नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज आहे ना जीवनातील खूप मोठी गोष्ट मी शिकले. तर ती कोणती मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये पुढे सांगते. तर त्या अगोदर आहे ना व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला ती गोष्ट सांगते की मी आज लाईफमध्ये कोणती गोष्ट शिकले. तर नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आज काही कामानिमित्त आहे ना मी तळेगाव दाभाडेला चालले होते. तर सकाळीच घरातून आहे ना 10 वाजता निघाले होते आणि जशी पण घरातून निघले तसे ना आता तुम्हाला जे पुण्यात आहेत त्यांना तर माहीत असेल की पुण्यात आहे ना 4-5 दिवस झाले खूप जास्त पाऊस आहे. तर रेल्वेत बसल्याबरोबर मी एक गोष्ट पाहिली की इथं आहे ना एक दादा क्लचर विकत होते आणि एक आजी ना रेल्वेत बसल्याबरोबर आहे ना गजरा विणायला सुरुवात केली. तर मला पण कधी कधी वाटायचं की देवाने मला का असं आयुष्य दिलं आहे, का एवढं कष्ट करायला लावलं. पण मला आज आहे ना ती गोष्ट मला देवाचे आभार मानायचे आहेत. कारण आहे ना मला असं वाटतं देवाने मला जे आयुष्य दिलं आहे ना ते खरंच खूप चांगलं दिलं आहे. मी जे आयुष्य जगते ना ते खूप साऱ्या लोकांचे स्वप्न पण असते. म्हणजे मी काय असं वेगळं काही आयुष्य जगत नाही आहे. पण जेव्हा मी त्या आजींना आहे ना रेल्वेत बसल्याबरोबर त्यांनी त्यांची टोकरी उघडली आणि गजरा विणायला सुरुवात केली, जेव्हा मी हे पाहिले ना तेव्हा मी खरंच बोलले की आपणच एकटे दुःखी नाहीत किंवा आपल्यालाच फक्त त्रास नाही आहे किंवा आपणच फक्त एकटे काम नाही करत, तर आपल्यापेक्षा आहे ना खूप सारे आहे ना आपल्यासारखे सर्वसामान्य माणसं आहेत. त्यांना या आहे ना अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी ना खूप कष्ट करावा लागते आणि त्यातलीच मी एक आहे. तर आपण आहे ना जेव्हा आपल्यापेक्षा श्रीमंत लोक पाहतो ना तर तेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे देवा, मला यांच्यासारखं तू श्रीमंत बनवलं नाही आहे, यांच्यासारखी मला गाडी नाही दिली, यांच्यासारखा बंगला नाही दिला. पण जेव्हा आपण आपल्यापेक्षा गरीब माणसं पाहतो ना तर त्या गरीब माणसांनाच आपल्याकडे पाहून असं वाटतं की अरे देवा, मला यांच्यासारखं तुम्ही आयुष्य का नाही दिलं. पण आज खरंच मला एक गोष्ट जाणवली. ते दादा पण आहे ना रेल्वेत बसल्याबरोबर आहे ना पूर्ण डब्यात आहे ना फिरून ओरडून चेन विकत होते, रेनकोट विकत होते, क्लचर विकत होते, पाऊच विकत होते. तर मी म्हटलं किती हा संघर्ष आहे ना, जीवन जगण्यासाठी माणसाला किती संघर्ष करावा लागतो. आणि तो संघर्ष आहे ना ते आजी झालं, दादा झालं, त्या अजून एक ताई होत्या त्या करत होत्या. खरंच आहे ना म्हणजे प्रत्येकाला आहे ना देव देतो ना तर काहीतरी कला त्याच्या अंगात असते पोट भरायची, तेव्हाच देव त्याला आहे ना जन्म देतो. आणि देवाने ना आपल्यासाठी एक दरवाजा जर बंद केला ना तर तो दुसरा दरवाजा आहे ना उघडूनच पहिला दरवाजा बंद करतो. ते बोलतात ना, ज्याने चोच दिली ना तो चारा पण देत असतो. तर अशातच मी ना तळेगाव दाभाडेचा प्रवास सुरू केला. तर पुण्यात जरी जास्त पाऊस नसला ना तरी तळेगाव दाभाडे ना त्या लोणावळ्या साईडला येतं, त्यामुळं तिकडे आहे ना खूप जास्त पाऊस असतोय. अशाच पावसातून आहे ना माझा प्रवास सुरू केला. तुम्ही पाहू शकताय एकदम जंगल एरियातून आहे ना जाणारा हा रेल्वेचा रस्ता आणि त्यात एकदम दाट अशी झाडे आणि त्या झाडातून आहे ना वाहणारे छोटे छोटे झरे, पाण्याचे डोंगरावरून पडणारं पाणी, हे ना नजारा आहे ना डोळ्याला पाहायला खूप जास्त सुंदर दिसत होता. आणि गावाकडची मी असल्यामुळं लोकलमध्ये बसण्याचा आहे ना कधी योगच नाही आला. पण आज खूप दिवसातून योग आला ना तर मला ह्या सगळ्या गोष्टीचा आहे ना खूप आनंद वाटत होता. आणि लोकलमध्ये जास्त गर्दी नव्हती तरी पण मी ना सीटावर न बसता आहे ना मी पूर्ण लोकलच्या दारात उभा राहून आहे ना रेल्वेच्या हा सगळा पावसाचा झालं, निसर्गाचा झालं, मी खूप मनसोक्त आनंद घेत होते. इतके सुंदर दाट जंगल होते आणि त्यातून एवढ्या दाट पावसाच्या सरी पडत होत्या ना की डोळे असे ना दिपून गेले होते हा नजारा पाहून. तर खूप जास्त मनाला ना आनंद झाला होता. मी काही वेळासाठी ना दुःख विसरून गेले की मला दुःख आहे किंवा माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते नाही. तर हे निसर्गाच्या सानिध्यात आलं ना तर माणूस आहे ना मेंटली एवढा खुश होतो ना की काही वेळासाठी ना तो त्याचं पूर्ण दुःख विसरून आहे ना निसर्गाच्या सानिध्यात गेला ना तर ते खूप प्रसन्न वाटतं. तसंच माझ्या मनाला पण आहे ना आज खूप जास्त प्रसन्न वाटत होतं. तर आहे ना सगळ्या रस्त्याने भाताची लावणी सुरू होती. एवढा पाऊस होता तरी काही बायात ना डोक्यावर प्लॅस्टिकचे कापड घेऊन भात लावणी करत होत्या आणि त्यातून हे तळ्यासारखे साचणारे डबके पाहून
पावसाच्या सरी पाहत मी ना खूप निसर्गाचा आनंद घेत होते. एकटीच उभा राहिले होते आणि एकटीच आनंद घेत होते. माझ्यासोबत ज्या ताई होत्या ना, त्या एकदम शिटावर बसून राहिल्या होत्या. आणि असंच अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर आहे ना, आम्हाला जिथं जायचं होतं तळेगाव दाभाडेला, ते स्टेशन आलं होतं. पण पाऊस आहे ना, आम्ही उतरलो तेव्हा पाऊस तर जास्त नव्हता. पण जसं पण आम्ही जायला निघलोत ना, तर आम्हाला रिक्षापर्यंत पण जायला येत नव्हतं. म्हणून सर्व जेवढे पण लोकलमधून प्रवासी उतरले ना, तर ते ना पाऊस उघडायची ना प्रतीक्षा करत होते. कारण आहे ना, प्रत्येकाला आपापल्या जाग्यावर जायचं होतं. म्हणजे कोणाला घरी जायचं होतं, कोणाला ऑफिसमध्ये जायचं होतं. तर सगळे वाट बघत होते की आम्ही रिक्षापर्यंत कसे जाऊ आणि आम्हाला पुढचा प्रवास कसा सुरू होईल. तर आम्ही पण त्याच लाईनमध्ये होतो. त्यानंतर आहे ना, थोडा पाऊस उघडल्यासारखा झाला. आम्ही रिक्षा पकडली. आम्हाला जिथं जायचं होतं तिथं रिक्षावाल्याने ना खूप जास्त पैसे सांगितले. आणि अशा वेळेस काय करतात रिक्षावाले, खूप फायदा घेतात. एखादं नवीन माणूस दिसलं ना, त्याला खूप लुटतात. तर हाच प्रकार आज आहे ना आमच्यासोबत झाला होता. तर हा रोड आहे तळेगाववरून आहे ना लोणावळ्याला जातो, तो आहे ना हायवे आहे. तर आम्ही तिथून चाललो होतो. तर त्या रिक्षावाल्याने आम्हाला जास्त पैसे सांगितले होते. त्यामुळं आम्ही तो रिक्षा कॅन्सल केला आणि दुसऱ्या रिक्षाने आलो होतो. तर आम्हाला ज्या ठिकाणी जायचं होतं त्या ठिकाणी आलो होतो. पण तिथून आम्हाला घरी जायचं होतं 1-2 तासानंतर आमचं काम झाल्यानंतर. पण पाहू शकताय, जसं बी आम्ही घराबाहेर निघलो ना, तसं एवढा जास्त पावसाचा जोर वाढला ना, की परत आम्हाला घरात जाऊन बसावं लागलं नाविलाज म्हणून. तर आम्ही 1 ते 1.5 तास थांबलोत. पण पाऊस काही उघडायचं नावच घेत नव्हता. उलट आम्ही जसं जसं दिवस मावळायला जात होता तसा तसा पावसाचा जोर आहे ना वाढत होता. तर या पावसाळ्यातील आहे ना माझा पहिला अनुभव आहे की हा दिवसभर मी ना पावसाचा आनंद घेतला आणि दिवसभर मी पावसात भिजत होते. एवढा जास्त आज आहे ना पाऊस होता. हे पाहू शकता, पूर्ण रस्त्याला पाणी पाणी झालं होतं आणि पाऊस काय थांबायचं नावच घेत नव्हता. आणि मी आज आहे ना खूप दिवसातून एक गोष्ट पाहिली. मी तुम्हाला ती पुढं व्हिडिओमध्ये दाखवते. एका गाडीला आहे ना त्यांनी पाऊस नाही लागावा म्हणून आहे ना पूर्ण गाडी आहे ना प्लॅस्टिक कवरने आहे ना कवर केली होती. आणि हे जुगाड फक्त आहे ना एक पुणेरी माणूसच करू शकतो. पाहू शकता, ही आहे ना एक स्कूटर आहे आणि त्याला आहे ना पूर्ण प्लॅस्टिकचं कवर लावलं होतं. आणि समोरून दिसावं म्हणून आहे ना आरपार होतं, म्हणजे इकडचं तिकडं दिसन. आणि डोक्यावर पण इतकं छान प्रकारे लावलं होतं ना, म्हणजे 2 माणसं बसले तरी ना दोन्ही पण माणसं पावसाने भिजणार नाही अशी गाडी बनवली होती. आणि हे पाऊस संपल्यानंतर आहे ना हे काढता पण येत होतं. म्हणून मी चांगली गाडी ऑब्झर्व करून पाहिली. तर खूप छान जुगाड आहे ना पुणेरी लोकच करू शकतात. कारण त्यांच्या डोक्यात आहे ना अशा भन्नाट कल्पना आहे ना फक्त पुणेरी लोकांच्याच डोक्यात येतं. गावाकडच्या लोकांना फक्त आपलं कामाशिवाय ते कुठल्याच जास्त गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेत पण नाही. त्यांचं कामच प्रिय असतं, शेती आणि ते. तर इतका जास्त पाऊस आहे ना, तर आज पहिल्यांदा या पावसाळी ऋतूतला आज पहिल्यांदा पावसात भिजण्याचा एवढा जास्त मी आनंद घेतला. तर फायनली ना 6 वाजले होते आणि 6 वाजता आम्ही ना घरी जायला निघालो. तेव्हा पाऊस उघडला होता. 6च्या लोकलने आम्ही घरी गेलो. तर घरी जाताना पण आम्ही एका आहे ना अक्षरशः स्कूल व्हॅनला आहे ना हात करून आम्ही रेल्वे स्टेशनपर्यंत गेलो. कारण पाऊस जास्त असल्यामुळे ना एक रिक्षा पण भेटणं मुश्किल होतं. तर असा आहे ना लक्षात राहण्यासारखा आजचा पाऊस झाला होता. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आणि या अगोदर पण माझे व्हिडिओ माझ्या चॅनलवर खूप सारे अपलोड केले, ते पण पहा, कसे वाटले मला नक्कीच सांगा. आणि जर का माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नवीन असाल तर. आणि व्हिडिओ पाहून नक्कीच सांगा व्हिडिओमध्ये काय चुकलं काय नाही. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद सर्वांना. या अगोदर पण तुमच्यामुळेच आपला चॅनल मॉनिटाईज झाला आहे. डॉलर पण बनायला सुरुवात झाली, पण अजून पेमेंट वगैरे तर काही आला नाही. तुमची साथ आणि स्वामींचा आशीर्वाद या दोघांमुळेच हे सर्व शक्य झाले. तर खरंच तुम्ही मला खूप जास्त साथ दिली. माझा चॅनल अवघ्या 4 ते 5 महिन्यातच मॉनिटाईज करून दिला आणि हे सगळं श्रेय तुम्हाला देते. तर पुन्हा एकदा धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.